मित्रहो नमस्कार, मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मित्रहो, व्हिडिओ देण्यामध्ये परत एकदा खंड पडला, अर्थात त्याचं कारण परत झालेला एक छोटासा अपघात, तोही परत डाव्याच बाजूला झाल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त कालावधी गेला। मग सगळ्यांनी सोपस्कार प्रक्रिया औषधं सगळे होऊन तयारी होऊन येईपर्यंत हा विलंब झाला। यानंतर शक्यतो असा विलंब होऊ नाही आणि मध्ये खंड पडू नये याची दक्षता आम्ही सर्व शिक्षकेतर अवश्य घेऊ असं आपल्याला आश्वासित करतो आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रो, आजचा विषय आहे तो टीईटी आणि न्यायालय। न्यायालय, टीईटी काही आपण म्हणा, पण आता शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि त्याचे नियमातील तरतूद आणि 1 सप्टेंबर रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला 110 पानांचा दीर्घ निकाल, यामुळे आज सेवेत असलेल्या शिक्षकांसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा उहापोह करणं हे आपलं आजचं महत्त्वाचं काम आहे। मित्रो, तसं बघायला गेला तर या संबंधामध्ये महत्त्वाचा भाग आपण जर प्रारंभापासून विचारात घेतला तर प्रारंभीच्या काळात शिक्षकांना बीटी अशी एक व्यावसायिक पात्रता संपादन करता यायची, तशी एसटीसी अशी एक पात्रता संपादन करता यायची। याचंच पुढे रूपांतर डीएड आणि बीएड याच्यामध्ये झालं आणि याला व्यावसायिक पात्रता म्हटलेलं आहे आणि कुठलाही पदवीधर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट यांना त्यांनी शैक्षणिक पात्रता असं संबोधलंय। याचाच अर्थ असा होतो की कुठल्याही शिक्षकाला किंवा व्यक्तीला शिक्षकाची नोकरी किंवा पेशा पत्करायचा असेल, स्वीकारायचा असेल आणि त्याकरता काम करायचं असेल तर त्याच्याबरोबर व्यावसायिक पात्रता, ट्रेनिंग क्वालिफिकेशन असणं ही आवश्यक बाब आहे। आणि ही पात्रता ज्यांच्याकडे नसेल, म्हणजे कुठली व्यावसायिक पात्रता म्हणजे शिकवण्याची पात्रता नसेल, अशा शिक्षकांच्या नेमणुका करू नयेत असा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 1974 आलेला आहे। तेव्हापासून एक प्रकारे शिक्षकांना शाळेमध्ये शिकवण्याकरता एसटीसी किंवा डीएड, बीटी किंवा नंतर बीएड असा व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करणं आवश्यक समजलं गेलेलं आहे। आणि हे जर तेव्हापासून आहे तर हे आज नव्याने आलं असं मानण्यामध्ये अर्थ गैर होतो। त्याचाच अर्थ असा होतो की शिक्षकांना या ज्या शैक्षणिक पात्रता अनिवार्य केल्या आहेत त्या संपादित करणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे अशी तरतूद भारताच्या संविधानात्मक कामकाजामध्ये किंवा संविधानात्मक बाबींमध्ये करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगानेच या गोष्टी घडत आहेत आणि शिक्षकांकरिता अभियोग्यता असावी या संबंधातला भारत सरकारचा निर्णय हा 2001 मधला आहे। हा एक निर्णय काय जुना आहे असं म्हणता येणार नाही। यानंतर बालकांना मोफत आणि हक्काचं शिक्षण अधिनियम 2009 हा घटनात्मक बाबीवरती आधारित धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे शिक्षकांच्या अभियोग्यता चाचणीच्या संबंधामध्ये विशेषत्वाने महत्त्व प्राप्त झाले।
आणि केंद्रीय स्तरावरती याची अंमलबजावणी 2010 प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. त्यांच्या म्हणजे केंद्र सरकारच्या स्तरावर TETचं नाव CTET असं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ट्रेनिंग. अशा पद्धतीची गोष्ट. आपल्या सांगायचा मुद्दा किंवा हेतू असा आहे की आज हे अचानक आपल्यावरती आलं आणि ते खूप धोकादायक झालं, शिक्षणावर खूप गंभीर परिणाम होतील वगैरे वगैरे, जे काय आता यूट्यूबवरती धुमाकूळ चालतो, त्याच्यामध्ये मानवता म्हणण्यापेक्षा काही संघटनात्मक बाबींचा विचार केला तर त्याशिवाय जास्त मोठा अर्थ आढळून येत नाही. मुळामध्ये 2009 हे गृहीत धरलं किंवा केंद्र स्तरावरती 10ला अंमलबजावणी गृहीत धरले आपण सुरू झाल्याचं, तर महाराष्ट्र शासनाने या संबंधातला स्वतःचा कायदाही निर्माण केला. दुर्दैवानं महाराष्ट्र शासनाने राईट टू एज्युकेशन ॲक्ट RTE 2009 या धोरणानुसारच्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कागदोपत्री का होईना 13-14 या शैक्षणिक वर्षाच्या उत्तरार्धात केलेली आहे. तोपर्यंत या संबंधात कुठलेही आदेश किंवा प्रत्यक्षात कुठलेही कामकाज RTE नुसार झालेलं कागदोपत्री असेल, शासन दरबारी रेकॉर्ड तयार असेल, ते मी आपण मान्य करू. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नव्हती आणि नाही. खूप काही उदाहरण आहेत, त्याच्यात आपण जाणं योग्य नाही. यापूर्वी बऱ्याच वेळा त्याचे उहापोह आपण केलेले आहेत. जर 2009 किंवा महाराष्ट्र शासनाच्या 13-14 प्रत्यक्षात 14-15 असं गृहीत धरा आपण पासून जर RTEची अंमलबजावणी आहे तर खाजगी शाळांमधील 5वीचे वर्ग, जिथे 5 ते 10 शाळा किंवा 5 ते 12 शाळा आहेत, तिथले 5वीचे वर्ग प्राथमिकला जोडले गेले का? 8वीचे जे उच्च प्राथमिकचे वर्ग आहेत ते खाली जोडले गेले का? आजही 2025-26 वर्षाच्या आत्ताच्या संच मान्यतेत सुद्धा हे वर्ग खाजगी माध्यमिक शाळेमध्ये दर्शवले जातात. भले त्याला मिळणारे शिक्षक हे त्या नियमानुसार मंजूर होत असतील, पण ते वर्ग प्रत्यक्षात आजही माध्यमिककडेच भरत आहेत. आणि तिथे 5 ते 7 हे प्राथमिक मानलं जाऊन, म्हणजे माध्यमिकच्या स्तरावरती उच्च प्राथमिक मानलं जाऊन 8, 9, 10 ही माध्यमिकची अवस्था प्रत्यक्षात अंमलबजावणीत आहे. आपल्या सांगायचा हेतू असा की असे कायद्यावर जेव्हा न्यायालय बोट ठेवतं तेव्हा संबंधितांना शासनाच्या चुकांवर बोट ठेवायची संधी शासन निर्माण करून देतं. तशी संधी असंख्य प्रकारे या विषयात आहे. परंतु तत्वाचा विषय आपण जर घेतला तर 13 पासूनच्या किंवा असं म्हणा की 14-15 या शैक्षणिक वर्षापासून ज्या व्यक्तीला शाळेमध्ये नियुक्ती घ्यायची शिक्षक या पदाची, त्याला पूर्ण कल्पना होती की शिक्षकाच्या नियुक्तीकरता शिक्षक अभियोग्यता चाचणी TET बंधनकारक आहे. त्यानंतरच्या काळात पवित्र पोर्टल बंधनकारक आहे. मग हे माहीत आहे असं गृहीत धरावंच लागतं, कारण कायद्याच्या भाषेमध्ये इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. मला कायदा माहीत नाही म्हणून तो तुम्हाला लागू होत नाही असं होत नाही. ती तुम्हाला पळवाट मिळू शकत नाही अशी तरतूद आहे. याचा जर विचार आपण केला तर संबंधितांना सगळ्यांना पूर्णतः कल्पना होती की आपल्याला ही चाचणी देणं गरजेचं आहे. त्याबरोबरच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपली नेमणूक होणं आवश्यक आहे. तसंच ज्या शिक्षण संस्था चालकांनी, आपण आता खाजगीचा विचार करतोय, खाजगी शैक्षणिक संस्था चालकांनी TET अभियोग्यता चाचणी न दिलेले किंवा उत्तीर्ण न झालेले व्यक्तीस जर शिक्षक पदाची नियुक्ती दिली किंवा त्यांना सर्व प्रक्रिया पार पडली, मुलाखतीपासूनची सगळी,
तर एक प्रकारे ते संस्थाचालकही याच्यामध्ये दोषी ठरतात. त्यांनी अशी नियुक्ती का दिली? आणि या दोन्ही स्तरावरच्या माणसांच्या बरोबरच ज्या शासनाच्या प्रतिनिधींनी म्हणजे शिक्षणाधिकारी, माझं प्राथमिक असेल की माध्यमिक असेल, मी गोष्ट करतोय 13 ते 25 या काळातली, ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा शिक्षणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अशा सर्व व्यक्तींना ज्यांच्यापाशी अभियोजन नाही, ज्यांनी पवित्र पोर्टर पद्धतीचा अवलंब केलेला नाही, अशा व्यक्तींच्या नियुक्तीला, नेमणुकीला मान्यता दिली असेल तर हा सरकारचा अधिकारी दोषी समजायचा का शासनाचा प्रतिनिधी म्हणून अख्खं शासन दोषी धरायचं, हा प्रश्न न्यायालयाला विचारणं गरजेचं आहे. कारण अशा प्रसंगी त्यांच्याकडच्या दरपत्रकानुसारच्या रकमा घेऊन त्यांनी या बाबी नियमित केलेल्या आहेत. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. सर्व स्तरावरती करोडो रुपयांचे घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे या संबंधामध्ये हे सर्वजण आपल्याला असं वाटत असेल की निर्दोष आहेत, तर आपल्याला मी नमस्कार करतो. सर्वोच्च न्यायालयाने इतके स्पष्ट आदेश दिलेले आहेत की त्यांच्या आदेशांमध्ये एक गोष्ट समोर गृहीत धरलेली आहे की अभियोग्यता चाचणी TET परीक्षा उत्तीर्ण असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. इथपर्यंत गेलंय की अशी चाचणी पास होण्याकरता म्हणून जे झाले नसतील त्यांनी 2 वर्षात ती पूर्ण करायची. आणि असं जे कोणी करणार नाही, करू शकणार नाहीत, त्यांनी स्वतःहून नोकरी सोडावी किंवा त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात. यामध्ये एक अजून गोष्टीची तरतूद आहे, ती म्हणजे या अशा त्यांनी सेवा समाप्त केली, नोकरी सोडल्याच्या किंवा सेवा समाप्त केल्याच्या बाबतीत त्यांच्या झालेल्या सेवेच्या संबंधातले सर्व फायदे त्यांना मिळतील. सेवानिवृत्तीच्या संबंधातले अशा पद्धतीचं एक कामकाज म्हणजे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेला आहे. मित्रहो, शाळेच्या संबंधामध्ये आपण ज्या वेळेला कुठलंही प्रमाणपत्र सेवानिवृत्ती करता प्रमाणित करतो मुख्याध्यापक, त्यावेळेला सदर कर्मचारी हा या विद्यालयाच्या सेवेत पासूनपर्यंत काम करत होता. त्याच्या संपूर्ण सेवा काळात विद्यालयात शासनाची मान्यता होती व विद्यालय अनुदानित होते. अशा प्रकारे त्याच्या या सेवा नियमित झाल्याचं मुख्याध्यापक प्रमाणित करणार आहे आणि शिक्षणाधिकारी त्या प्रमाणपत्रावरती प्रतिस्वाक्षरी करणार आहे. मग असा शिक्षक ज्याच्या सेवा नियमित आहेत म्हणून त्याला सेवेचे सर्व लाभ देय ठरतात असं एकीकडे न्यायालय म्हणतंय आणि एकीकडे काय म्हणते की त्यांनी TET उत्तीर्ण केली नाही म्हणून तो पात्र नाही. मग जर तो पात्र नसेल तर झालेली सेवा त्याची नियमित कशी होईल, प्रश्न आहे. न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला काही गोष्टी समोर येत नाहीत, मानल्या जात नाहीत किंवा मानलेल्या गोष्टींच्या बाहेरचा विचार न्यायालय सुद्धा करताना आढळून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचा एक विषय चालू आहे की आपण पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन दाखल करावा. काही उत्तर प्रदेशमधनं रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेलं आहे, माझ्याकडे त्याचा तपशील आहे, झालाय. एक जनहित याचिका दाखल झाली आणि एक माननीय खासदार आहेत, त्यांनी
मुख्य न्यायमूर्ती महामहिम गवई साहेब यांना जय भीम गव्हर्नमेंट पत्र लिहिलं आहे की या निर्णयाचा पुनर्विचार करावा. यामध्ये एक गोष्ट मी प्रकर्षाने आपल्यासमोर मांडू इच्छितो. जे काय मला न्यायालयीन कामकाजाचं आकलन आहे आणि मी आपल्याकरता म्हणून काही जाणकारांच्या बरोबर जी चर्चा केली त्याच्यातनं जे माझ्या समोर आलेलं आहे त्यानुसार आपल्याला मी सूचित करतो की अशा विषयामध्ये हा जो निर्णय आहे हा 3 जजच्या पूर्ण पीठानं घेतलेला आहे आणि पूर्ण पीठानं घेतलेल्या निर्णयाच्या संबंधात पुनर्विचार याचिका दाखल करता येत नाही किंवा दाखल होत नाही. मग आपल्याला काय करायला लागतो, हा निर्णयाला आव्हान द्यायला लागतो. आणि हे आव्हान देताना हे 3 न्यायाधीशांचं न्यायमंडळ बसलं होतं, ज्याला बेंच म्हणतात. तर त्यापेक्षा मोठं बेंच म्हणजे मोठं न्यायमंडळ म्हणजेच लार्जर बेंच यांच्याकडे, लार्जर बेंचकडे आपल्याला या विषयासंबंधातली आव्हान याचिका दाखल करावी लागेल. काय चुका झालेल्या आहेत त्या दाखवायला लागतील. त्या दाखवताना घटनात्मक बाबींच्या तरतुदींचा उहापोह करावा लागतो. कारण 5, 7 अशी संख्या ज्या वेळेला न्यायमंडळाची होते, न्यायाधीशांची न्यायमंडळातली, तेव्हा ते पूर्णपीठ असतो. आणि हे सर्व पूर्णपीठ प्रश्नाचा घटनेच्या तरतुदींच्या आधारावरच विचार करतो. त्या निर्णयातले साक्षी पुरावे अमकं हे बघितलं जात नाही, हा तपशील तपासला जात नाही. या निर्णयामुळे घटनात्मक तरतुदीचा कुठला भंग होतो किंवा घटनेतल्या कुठल्या कलमाला धक्का लागतो अशा विषयाच्या अनुषंगाने वरिष्ठ न्यायमंडळ म्हणजे बेंच अशा याचिकांचा विचार करू शकतो. दुसरी गोष्ट, काही जणांनी जनहित याचिकेची बाब समोर आणलेली आहे. तर जनहित याचिका ही सर्वसाधारणपणे न्यायालयीन बाबींचा कुठलाही निर्णय झाला नसेल व जी बाब समाजातील घटकावरती परिणामकारक ठरणारी असेल अशा विषयाकरताच जनहित याचिका दाखल होते आणि ती जनहितार्थ विचारात घेतली जाते. इथे पूर्णपीठाचा निर्णय असल्यामुळे त्या निर्णयाच्या विरुद्धची याचिका जनहित याचिका होऊ शकत नाही अशी आमची धारणा आहे. आत्ताच्या निर्णयामध्ये तर सूट काय मिळाली आहे की ज्यांचं वय, ज्यांच्या सेवानिवृत्तीला 5 वर्ष बाकी आहेत अशांना या परीक्षेतनं सूट मिळालेली आहे. परंतु टीईटी उत्तीर्ण नसलेल्या कुठल्याही शिक्षकाला पदोन्नतीची संधी मिळणार नाही ही बाब न्यायालयाने सुस्पष्टपणे नमूद केलेली आहे. आता आपण जर विचार केला, आपण म्हणजे मी दोन्ही प्रकारे विचार करतो, तर हा जो काही निर्णय आहे हा 1 ते 8 वर्गांचा आहे, म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचा आहे. आणि आपण ज्या विषयाचा विचार करतो सर्वार्थाने तो खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांच्या संबंधातला करतो. आणि आपल्या या शाळा 5 ते 10 आहेत आणि 5 ते 8चा कुठलाही शिक्षक आपल्याकडे 9-10ला असल्यामुळे मुख्याध्यापक पदाकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे पदोन्नती करता खाजगी माध्यमिककडे हा प्रश्न येण्याची शक्यता सर्वार्थानं कमी आहे. पदोन्नतीच्या संबंधातले विषय आपण करतोय, कारण या स्तरावरती पहिली पदोन्नती उपमुख्याध्यापक आहे आणि 1 ते 8 मध्ये ते पदच नाही, शिक्षकाचा मुख्याध्यापक एवढं एकच पदोन्नती 1 ते 8 करत आहे.
या दोन्हीचा आपण तौलनिक विचार केला तर मला असं वाटतं की शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या संबंधात आता परीक्षेचे फॉर्म भरण्याचं सुद्धा कामकाज सुरू झालेलं आहे. याकरता आपण काय करायला पाहिजे तर आपण जी मुदत 2 वर्षाची दिलेली आहे त्याच्या ऐवजी संबंधित शिक्षकांनी 5 प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे अशा पद्धतीची सूट मिळवणं त्यांच्याकरता फायद्याचं राहील. कारण आजवरचा जो अनुभव, पाहणी आणि निष्कर्ष आहे त्यानुसार शिक्षक अभियोग्यता चाचणी TETचे निकाल हे जास्तीत जास्त अवघे 4%च लागलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रकाराचा विचार केला तर लक्षावधी शिक्षक आहेत जे या निकालाला घाबरले असावेत अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून हे सर्व शिक्षक आपली संख्यात्मक ताकद दाखवतात. आणि आता इजाबिजा झालंय, आता हे होईल तिसऱ्यांदा. मी का बरं म्हणतो इजाबिजा तर टप्पा अनुदानाच्या संबंधामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवसात आझाद मैदानावर या शिक्षकांनी मोठ्या संख्येनं गर्दी करून आंदोलन केलं आणि टप्पा अनुदान मंजूर झालं. तसंच मराठा आरक्षणाकरता आंदोलन उभं राहिलं, तेही संख्यात्मक ताकदीवर गाजलं. त्यांच्याही मागण्या संख्यात्मक असल्यामुळे मान्य झालेल्या आहेत. आता याही विषयासंबंधामध्ये बाब संख्यात्मक आहे आणि बहुतांश संघटनांच्या प्रतिनिधींनी, आमदारांनी, शिक्षक आमदारांनी, पदवीधर आमदारांनी शासनाकडे या विषयासंबंधात पाठपुरावा केलेला आहे, करत आहे आणि करतीलही. आणि ही बाब आपल्यासमोर येताना एक बाब फक्त मला वैयक्तिक सुचवावीशी वाटते की अशा माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे की TETची परीक्षा देणं 13 नंतरची नेमणूक असेल तर ह्यामध्ये कुठलाही कायदा किंवा त्याला सूट किंवा पळवाट मिळण्याची शक्यता सुतराम दिसून येत नाही. परीक्षेची तयारी करा. परीक्षेला जो सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्षांचा कालावधी दिलेला आहे त्याच्या ऐवजी 5 वर्षामध्ये 5 प्रयत्न असा बदल करून घ्यावा. कारण त्याचा दुसरा भाग असा आहे की अशा शिक्षकांची संख्या ही लाखात असेल तर एवढ्या सगळ्या शिक्षकांची परीक्षा 2 वर्षात घेणं शासनाच्या यंत्रणेला शक्य नाही. तरी किती काय म्हणू, एवढ्या मोठ्यापणावर या परीक्षा 2 वर्षामध्ये पूर्ण होणार नाहीत. ही पण बाब आपण काय म्हणतो मला वस्तुस्थितीचा विचार करून तो निर्णयसुद्धा शासनाने घेणं गरजेचं आहे. आम्ही हा नुसता व्हिडिओ करून थांबतो अशातली गोष्ट नाही. असे जे प्रश्न असतात ते शासनासमोर उपस्थित करून आमची जी मतं आहेत ती मतं आम्ही लिखित स्वरूपातही शासनास सादर करतो. ती आपल्या हिताकरता एवढं नक्की लक्षात ठेवा, आम्ही शिक्षकेतर आपलेच आहोत. मी आत्ता या व्हिडिओत इथे थांबतो. माझ्याबरोबर माझे सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, ॲडव्होकेट अमोल ठाकरे अमरावती जे आयकर सल्लागार विशेषज्ञ म्हणून काम करीत असतात, किशोर ठाकूर नाशिक, अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, सुनील पांडे संभाजीनगर, परशुरामजी डवरी
कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर, माझे तंत्रस्नेही संजय हांडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे या सर्वांच्या बरोबर मी आपली रजा घेतो. लवकरच अजून काही महत्त्वाच्या विषयांच्या बरोबर मी नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर आपल्यासमोर आल्यामुळे आपल्याला विनंती आहे, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि आपली मतं निर्भीडपणे पाठवा. आम्ही आपल्या सर्व मतांचं स्वागत करू आणि त्या आपल्या मतांच्या आधारावर आम्ही जास्तीत जास्त आपल्यासमोर विषय घेऊन स्वच्छ मतं मांडत आपल्याला जास्तीत जास्त अद्ययावत माहिती देत राहू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.